असतंय, थायरॉइड, PCOD, हार्मोन्स अनबॅलन्स हे जर आपल्या शरीरात असते तर फॅट लॉस होतो, वेट लॉस दाखवत नाही लवकर. मग त्याच्यामुळे आपण नाराज होऊन जातो का ते वेट लॉस का बरं दाखवत नाही, असतात ना. पण तुझा पिरियड आता रेग्युलर झालाय, हा, पण मग ते प्रॉब्लेम असला ना, पण PCOD, हार्मोन्स अनबॅलन्स, थायरॉइड मध्ये वजन शक्यतो असं काट्यावरती कमी दाखवतो. आपण ज्यावेळेस फॅट लॉस आहे ना आपला, इंच लॉस छान होतो. मग त्याच्यामुळे मग ते काट्याकडे लक्ष न देता आपण फॅट लॉस कसं होईल इकडे बघायचं. मग आपलं हेल्दी डाएट फॉलो करायचं आणि त्याच्यानंतर रोज व्यायाम करायचा, म्हणजे आपली एक्सरसाइज पण झाली पाहिजे ते. आणि किमान 1 महिन्यात तर नाही पण 3 महिने स्वतःला दिले ना तर तेव्हा म्हणजे बदल आपल्याला दिसतात. एकच महिन्यात जर समजा आपण एवढं 1-2 वर्ष, आता तुझी चरबी 1 वर्षात वाढली किंवा 6 महिन्यात, कोणाकोणाची 5 वर्ष, कोणाचं 2-3 वर्षात अशी वाढलेली असते, ती 1-2 महिन्यात किंवा 15 दिवसात कशी कमी होणार पटकन. मग एक तर आपल्याला एकदम कमी जेवावं लागेल, नाहीतर पाणीच प्यावं लागेल, तेव्हा ते आपण कमी होणार. पण तसं केलं तर आपल्याला अशक्त पण येणार ना. मग त्याच्यापेक्षा मग थोडं स्वतःला वेळ देणं, म्हणजे संयम तेवढा आपण ठेवलं नाही बाबा होईल आपल्याकडनं. फक्त आपण स्वतःला 1 ते 3 महिन्याचा अवकाश दिला ना, मग 3 महिन्यामध्ये जो फरक पडेल ना, मग तिथून अजून आपण स्वतःला वेळ द्यायचा. काय इतक्या 3 महिन्यामध्ये माझं इतकं छान झालंय ना, अजून 3 महिने केलं, पुढे करत राहिलं तर अजून किती छान होईल असं.
मध्यभागी 1 2 नंतर ठेवायचं. हां हळूहळू पूर्ण कमरेला ट्विस्ट करायचं. हात दोन्ही पायात अंतर, हात मध्यभागी ठेवून एक हात आपला हातात 1 2 3 4 5 कंबर फिरते ना. ती 40 होतील का बघ. 40-30 काय तुला होतील तेवढे करायचे. सुरुवातीला थोडंसं थांबायचं, त्याच्यानंतर परत एक स्टेप घेऊन टाकायचं. बेसनचं धिरडं रात्री हिरव्या मुगाचं धिरडं हप्त्यातून 2-3 वेळा घ्यायचं. हां म्हणजे कसं हिरवे मुग कसे पचायला हलके, त्याच्यामुळे मग ते पटकन पचले पण जातात. आपलं मेटाबॉलिझम जे आहे पचनक्रिया सुधारते. पचनक्रिया व्यवस्थित असेल ना तर आपलं वजन जे आहे ते पटकन कमी होतं. सुरुवातीला आपलं पचनक्रिया व्यवस्थित पाहिजे, मेटाबॉलिझम. मग त्याच्यासाठी आणि कसं प्रोटीन पण भरपूर हिरव्या मुगामध्ये, पोट पण भरून राहतं, भूक लागत नाही. 1 किंवा 1.5 धिरड्यात पोट भरून जातं. कोणती भाजी जरी घेतली त्याच्यासोबत तरी चालेल. मग तो त्याच्यासोबत जी भाजी असेल ना घरी कमी तेलात बनवली ती धिरडे आणि काकडी गाजर असेल ना टोमॅटो खाऊन टाकायचं. त्याच्यानंतर जे आपली वेट लॉस ड्रिंक घ्यायचं. मसुरीचं काय नाही चालतं, मसूर चालते, सगळ्या डाळी चालतात. हे बघा मसूर केलं, सुकी मसूर चालते. प्रोटीन भरपूर असते जेवढ्या डाळीत. आपल्याला प्रोटीनची पण गरज आहे ना. मग आपली सगळी कडण्याचं. तूर पित्त होत असेल तर नाही. हा मग काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तूर पचत असेल तर घ्यायचे. कसं त्याच्या प्रकृतीनुसार पचत मला तूर आवडते आणि मला काय पित्ताचं गुडघे वापरू नको थोडीशी सरळ. डाळी सर्व खायच्या. त्याच्यात कसं डाळीमुळे आपल्याला प्रोटीन येतं. हे बघ आपण नॉनव्हेज सारखं खाऊ शकत नाही. पनीर जरी आणलं तर आपण 4 फॅमिली असेल तर किती 100 ग्रॅम किंवा 250 ग्रॅम हे आपण 4 माणसं मिळून आणतो. 100 ग्रॅम काय आपली तेवढी परिस्थिती नाही का आपण ते तेवढं प्रोटीन खाऊ शकू. एकटं माणूस आपण प्रोटीन जे आहे ते पनीर मग ते एकटंच आपण खाऊ शकत नाही. आपण भाजी सोबत किती 4 जण ते बनवून खाणार असं आहे. मग त्याच्यासाठी प्रोटीन कशातून मिळणार तुला? डाळी आहेत, त्याच्यानंतर दूध आहे, पालकची भाजी वगैरे आहे, मटार आहे, हे त्याच्यानंतर सर्व कडधान्य आहेत आपले, हरभरे आहेत, वाटाणे आहेत, मटकी आहेत, हिरवे मूग आहे, सर्व डाळी. मग आपल्याला प्रोटीनची गरज आहे वजन कमी करताना. मग प्रोटीन याच्यातून आपण घ्यायचं. आपलं कसं हाय रिच एकदम डाएट येत नाही. आपल्या परिस्थितीनुसार आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्याच्यातच आपण डाएट पावडा खाऊ का काय फक्त अजिबात खायचं. बरं खाल्ला का मग पावडा? नाही खाल्ला. बरं चांगली गोष्ट आहे. हे बघ जितकं बाहेरचं फास्ट फूड बेकरी पदार्थ जितकं कंट्रोल खातच नाही, जितकं कंट्रोल करा. तुमचं जे फॅट हात पितच नाही. अगोदरच जे फॅट आहे ना शरीरातलं ते कमी होईपर्यंत कंट्रोल करायचं. मग नंतर एकदा कमी झालं ना कसं असतं. आता एक्सरसाइज केली आपण आता ही जी एक्सरसाइज केली ना तर जे आता काल खाल्लंय सकाळी खाल्लंय ते सर्व कॅलरीज बर्न करण्यासाठी आपण ही एक्सरसाइज करतो. पण अगोदर शरीरातलं जे फॅट आहे मग त्या कॅलरीज कमी करण्यासाठी आपल्याला डाएट पण महत्वाचं आहे ना. आपण जर समजा जेवण पोटभर केलं जास्त कॅलरीजचं केलं तर आपल्याला त्याच कॅलरीज आपण खर्च करणार व्यायाम करून. आणि जे अगोदर साठलेलं आहे शरीरामध्ये जे फॅट साठले ते कमी होणारच नाही ना. त्याच्यासाठी डाएट महत्वाचं.
मग पावड्यामध्येच आता भरपूर ना 400 ते 450 कॅलरीज असतात. एका जेवणाचं तू एका पावड्यात खाऊन घेतलं असतं आणि त्या इथे येऊन अजून खर्च केले असतात फक्त पावड्याच्या कॅलरीज. समोसामध्ये पण तेवढं मग समोशामध्ये पण असतं तेल मैदा असतो पावडा काय समोसा जास्त राहतं ना. मग त्याच्यामुळे ऍक्टिव्ह असते ना. ज्यावेळेस शरीर ऍक्टिव्ह असते शरीराची हालचाल असते. शाळेमध्ये कॉलेजमध्ये सारखी धावपळच असते. आता धावपळ काय तुझा बसून अभ्यास आहे. बसून अभ्यास करते जेवण करायचं अभ्यास करायचं किती वेळ 6 5 6 तास बसते. मग साहजिक गोष्ट बसून बसून व्यायामच नाही ना. जे खाल्लेलं आहे ते तुम्ही आपण खर्च करायला म्हणजे जिरवायला काय केलंच नाही ना चाललो तेवढंच फक्त जाऊन आणि बसायचा अभ्यास करायचा परत यायचं असं. मग त्याच्यामुळे जे खाल्लेलं आहे ते जिरवण्यासाठी एक्सरसाइज शरीराची हालचाल पण महत्वाची आहे ना. असं हे जेव्हा आपण समजून घेऊ ना तेव्हा आपलं वजन कमी झालं समजेल.